राष्ट्रवादी शरद पवार पक्ष किंवा जयंत पाटील एनडीएत समावेश होण्याबाबतचा कोणता प्रस्ताव आला नाही अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। मुख्यमंत्री पहाटे 3 पर्यंत लोकांना भेटतात, त्यामुळे रात्री का गेले, रात्रीच्या अंधारात केले काम या प्रश्नाला अर्थ नाही। काहीतरी सामायिक काम असतील असे विधान जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल त्यांची मुख्यमंत्र्यांशी झालेल्या रात्रीच्या भेटीवरून चंद्रकांत पाटलांनी केले आहे। पक्षात कोणाला घ्यायचं की नाही याबाबत कोर कमिटी निर्णय घेते। बैठकीनंतर बेरीज वजाबाकीचा विचार करून निर्णय होतो, पण अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही असे स्पष्टीकरण देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिला आहे। ते सांगलीच्या मिरज येथे शासकीय रुग्णालयातील विविध युनिटच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते। राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत कोणताही प्रस्ताव अद्याप झालेला नाही असे स्पष्टीकरण भाजपाचे संसदीय कार्य व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे। प्रत्येक राज्यात आणि देशात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सातत्याने चालू असतात, मात्र मंत्रिमंडळ पुनर्गठन ठराविक 2-4 जण बसतात, त्या मंत्र्यांची गुणपत्रिका पाहिली जाते, त्यावरून तो निर्णय घेतला जातो। नवीन काही घ्यायचे का नाही याचा देखील प्रस्ताव होतो आणि तो दिल्लीला पाठवला जातो, पण अशा कोणत्याही प्रकारचा प्रस्तावाची सुरुवात झाली नाही असे स्पष्टीकरण मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलं आहे। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, पण या भेटीबाबत सुनीलराव वहिनी असतील, पाच पवार आहेत यांना माहिती नाही आहे अशी माहिती मला पण माहिती नाही। कसं बघता त्यांना माहिती नाही तर मला कशाला माहिती? सगळे तटकरे पटेल असताना जयंत पाटील इथं जाणं हा फक्त योगायोग आहे का अजून तुम्ही तुमचा कविला चष्मा वेगळा आहे? आता जी माझी माहिती आहे त्याच्यामध्ये देवेंजींचं लोकांना भेटणं पहाटे 3-3 वाजेपर्यंत चालतं। 14 ते 19 ज्यावेळेला अनेक खाती माडे होती, प्रामुख्याने सगळ्या महायुतीतल्या पक्षांचा समन्वय वाडे होता, तेव्हा रात्री मी 2ला गेलो एखादी फाईल क्लिअर करायला, तर ते आमिर खानसारखे बसलेले असायचे। आणि त्यामुळे रात्री उशिरा का गेले, रात्रीच्या अंधारात गेले का या प्रश्नाला अर्थ नाही। काही ना काही कंबाईन कामं असतील, मला माहीत नाही खरं म्हणजे। काय स्वागत असणार आहे जयंत पाटलांचं एनडीएत? नाही, आमच्याकडे हा निर्णय आमची प्रांताची कोर कमिटी करते, असा प्रस्तावच आला नाही। प्रस्ताव आला तर एक 5-6 जणांची कोर कमिटी आहे आणि एक 20-22 जणांची आहे। त्या कोर कमिटीसमोर हा विषय येतो की ह्यांना घ्यायचं का, यांना घ्यायचे प्लस काय आणि मायनसेस काय, पण असा अजून काही विषय अजेंडाला आलाच नाही। मंत्रिमंडळ विस्तारात होईल असं सांगितलं जातं। मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा ह्या कुठल्याही राज्यामध्ये आणि कुठल्याही देशामध्ये सातत्याने चालू असतात। नवे चेहरे येते नाही, मुळात रिशफलिंग व्हायचं आहे की नाही हाच महत्त्वाचा मुद्दा आहे। मग त्यातही असंच आहे की रिशफलिंगमध्ये ठराविक 2-4 जणं बसतात, एका अर्थाने त्या मिनिस्टरची गुणपत्रिका पाहतात आणि त्यावर तो कंटिन्यू करायचा की नाही करायचा, नवीन काही घ्यायचं आहे असा प्रस्ताव तयार होतो। राज्यात निर्णय कधीच होत नाही, मग तो प्रस्ताव दिल्लीत जातो, पण अशी कुठलीही सुरुवात अजून झालेली नाही आहे। दत्तामामा भरणे यांनी सांगितलं की 25 तारखेला